चलो, आता आपण मॅथमॅटिकल लॉजिक बोर्ड बेसिसवर स्टडी करतोय. याचा हा पुढचा पार्ट आपण स्टडी करायला घेतोय. नीट लक्ष द्यायचं. जवळजवळ आपण बरेच टॉपिक कव्हर केलेली आहेत. हा क्वेश्चन बघा तुमच्या समोर. आता या टाईपचा एक क्वेश्चन आपला झालाय. हा क्वेश्चन काय आहे बघा बर. यस, फाइंड सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, कंस्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल एंड इंटरप्रेट इट. अरे बाप रे, बघा, जिसका था इंतजार वो घड़ी आ गई. बुलियन टेबल. कोणता टेबल? बुलियन टेबल. बघा आता आपण काय करतो याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. पहिला जॉब आहे की काय करा, सिम्बॉलिक फॉर्म तयार करा. मग आता सिम्बॉलिक फॉर्मला जाण्यासाठी याच्यात किती स्विच दिसतात? कोणते? S1 आणि हा बघा आता एकदम सिंपल. सोल्युशन. लेट P denotes switch S1 is closed. नंतर Q ने डिनोट करा स्विच S2 is closed. बर, डॅश आहे का कोणाचा? S1 डॅश बी आहे का इथं? हा S1 डॅश, हा S2 डॅश, हा S1, हा S2. बरोबर. आता डॅश S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P. काय डिनोट करणार? स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. नंतर निगेशन ऑफ Q काय डिनोट करणार? स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. सिम्बॉल सांगितलेत मी आधीच. बरोबर. याच्यामध्ये लॅम्प दिलेला नाही, आपण बी नाही घेणार. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म, याला दुसरं नाव आहे लॉजिकल एक्सप्रेशन. एक्झाम मध्ये कसा बी शब्द येऊन द्या. आणि तिसरं नाव आहे बुलियन अल्जेब्रा. बुलियन एक्सप्रेशन म्हणा. समजली? तिने लावलेली. हे तर तुम्हाला म्हटलंय की याच्यामध्ये बाबा सिम्बॉलिक फॉर्म द्या. ठीक आहे. दुसऱ्या एखाद्या क्वेश्चन मध्ये म्हणतील लॉजिकल एक्सप्रेशन द्या. परतच्या क्वेश्चन मध्ये म्हणतील बुलियन एक्सप्रेशन द्या. बरोबर. चला आता सिम्बॉलिक फॉर्म हे बघा. ही वायर आहे. बरोबर. आता ही वायर ही तर 3 वायरीमध्ये गेली. 1 2 आणि 3. आणि तिन्ही वायरवर स्विच आहे. म्हणजे या वायरवर येणारे सगळे स्विच अँड ने जोडणार सेरीज मध्ये. याच्यावर येणारे सगळे अँड ने, याच्यावरचे सगळे, आणि ती तिन्ही कॉम्बिनेशन कशाने जोडणार? ऑर ने. 3 वायर आहे त्या म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन येणार. मग हो का, ह्या वायरवर एकच आहे स्विच S1 म्हणजे काय? P. हा, और दुसऱ्या वायरवर या निगेशन ऑफ Q. हा, और तिसऱ्या वायरवर या निगेशन ऑफ P अँड Q. याला सिम्प्लिफाय करायला सांगितलंय का? नाही सांगितलेलं. याचा काय द्यायचा आहे? टेबल आहे असाच टेबल बनवायचा असतो. चला, टेबलला नाव काय असतं? एक, स्विचिंग टेबल. दुसरं नाव इनपुट आउटपुट टेबल. तिसरं नाव बुलियन टेबल. 3 नावं दिली. ओके. हां, ह्याच्यामध्ये बघा किती इंग्लिश लेटर आहेत. म्हणजे 2 सिंपल स्टेटमेंटचा ट्रुथ टेबल. पण ट्रुथ न घेता काय घ्यायचा? बुलियन.
हो का, पी क्यू, हा निगेशन आहे का कोणाचं? हा निगेशन ऑफ पी आहे, दोन्ही आहे. चला कॉम्बिनेशन पी जोडा और ने निगेशन ऑफ क्यू ला. हा नंतर हे बनवू आधी निगेशन ऑफ पी अँड क्यू, आणि नंतर हे दोन कशाने जोडलेत? ऑर ने. यस, पी ऑर निगेशन ऑफ क्यू और हा निगेशन ऑफ पी अँड क्यू. समजलं? कसं कंबाईन करायचं हे आधीच तुम्हाला शिकलाय, त्याच्यामुळे मी फास्टच घेतलंय. बरोबर. हा चला सांगा. 1 1 1 0 0 0. काय नाहीये, ट्रूच्या जाग्यावर 1 आणि फॉल्सच्या जाग्यावर 0. बरोबर. आता इथं बघा निगेशन, हे ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. हा निगेशन, निगेशन 1चं निगेशन 1 0 1 0 0. ओके. निगेशन ऑफ क्यू 1 0 1 0. ओके. आता दोन कशाने जोडलेत? ऑरने. आता ऑरच्या बाबतीत तुम्ही काय म्हणत होता आतापर्यंत? कमीत कमी एक ट्रू असेल तर ट्रू. तसं इथं काय म्हणायचं? कमीत कमी एक 1 असेल तर 1. कळलं? हा. मग आता बघा पी हा आणि निगेशन ऑफ क्यू हा, हे दोन कॉलम 1 0 1 1 0 0 0 1. गुड. कळलं ना? अँडला काय म्हणता तुम्ही? दोन्हीच्या दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज. तसंच दोन्हीच्या दोन्ही 1 असतील तरच 1, अदरवाईज. गुड. निगेशन ऑफ पी आणि क्यू, हे बघा निगेशन ऑफ पी आणि हे क्यू. चलो 1 0 0 0 1 1 0 1 0. आणि आता हे दोन जोडल्यात कशाने? ऑरने. ऑरचं नाव रूल काय? कमीत कमी एक 1 असलं तरी 1. 1 0 1 0 0 1 1 0. यस. आणि ज्या वेळेस तुमचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याच्यातली एंट्री 1 म्हणजे बल्ब ऑन. 1 म्हणजे काय? बल्ब ऑन. अरे बल्ब लागलाय, आपण नाही घरातलं बल्ब लागला रे, लागला तसा. 1 म्हणजे काय? बल्ब ऑन. आणि 0 म्हणजे काय? बल्ब ऑफ. मग आता हे सगळं कसं दिसतंय? 1 1. याचाच अर्थ आपण काय सांगणार आहे? स्विचिंग सर्किटच्या हा ऑल सिच्युएशनला हा सर्किट ऑलवेज ऑन आहे किंवा बल्ब ऑलवेज ऑन. त्याला म्हणतात इंटरप्रिएट रिझल्ट. तिथं आपल्याला हे लिहावं लागेल ना. बघा आता इथं नीट लक्ष द्यायचं. बराच पॉइंट आपण आणला बघा, सगळं क्लिअर होतं इथं. यस. लास्ट कॉलम that is outputs are 1. यांना आउटपुट म्हणायचं आणि याला इनपुट म्हणायचं. लास्ट कॉलम वाटलंच तर ब्रॅकेट मध्ये लिहून टाका इनपुट. काय म्हणणार? इनपुट. दॅट इज आउटपुट्स आर 1 म्हणजे काय? दॅट इज हा स्विच स्विचिंग सर्किट. थांबा, सर्किट म्हणण्यापेक्षा एक आपण काम करू. दॅट इज हा यस बल्ब ऑलवेज ऑन. बल्ब ऑलवेज ऑन. भरपूर झालं. किंवा असं म्हणा
यस, इररिस्पेक्टिव्ह ऑफ स्विचिंग सर्किटवर डिपेंड न राहता बल्ब ऑन आहे. बल्ब ऑलवेज ऑन इंडिपेंडंट ऑफ स्विचेस. कळलं का? पास एवढे शब्द भरपूर झाला. बल्ब्स ऑलवेज ऑन. कळलं? एकदा बघून घ्या काय होते ह्याची सिच्युएशन. आता तुम्हाला दिसन हे स्विचिंग सर्किट होतं, त्याच्यावरून हा सिम्बॉलिक फॉर्म, नंतर हा तुमचा इनपुट आउटपुट टेबल. या इनपुट आउटपुटमध्ये हा जो सिम्बॉलिक फॉर्म असतो याला काय म्हणायचा? इनपुट. कसला पुट? आणि त्याच्यामध्ये ह्या एंट्रीज आहे त्याला काय म्हणायचं? आउटपुट मध्ये 1 असला की बल्ब आणि 0 असला की पॉइंट क्लियर. किसी को कोई शक? नक्की निघायचं पुढं. ओके. असलं बी येतं बाबा नो. पण आता हा टॉपिक मी दुसऱ्या लेक्चरला घेईल, कारण ह्याची मला थिअरी तुम्हाला सांगायची अजून. ओके, बघूया आपण पुढं जे थिअरी सांगितली त्याच्यावर. युजिंग ट्रूथ टेबल हा तुम्ही घेऊ शकता, सोडवणार ना. किती काय नाही आहे. युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकली इक्विव्हॅलन्सेस. बरोबर ना? बरोबर. माझ्या संग सोडवताय? सोडवा. चला, किती लेटर आहेत? 3. म्हणजे 3 स्विचिंग सर्किटचा टेबल येणार, 3 सिंपल स्टेटमेंटचा. PQR. आता बघा एकदम सिंपल आहे. 8 चान्स असतात. पहिल्यामध्ये 4 ट्रू, नंतरचे 4 ठेवा ट्रू 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 ट्रू. हां, फॉल्स 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 फॉल्स. निगेशन आहे का कोणाचं? नाही. कॉम्बिनेशनला जायचं. ह्याच्या आधी हे अल्टरनेटली 2 ट्रू 2 फॉल्स. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बरोबर. आता हे बघा, हे आधी घेता येईल पी आणि क्यू. हां, पी अँड क्यू. अँडचा रूल बघा. नंतर याला कंडिशनलने जोडा आर ला. पी अँड क्यू कंडिशनल आर. नंतर हे का क्यू कंडिशनल आर घेऊ आपण, कारण क्यू आणि आर आपल्याकडे रेडी आहे. हो का इथं क्यू आर. नंतर हे जोडलंय पी ला कंडिशनलने, म्हणजे पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर. आणि मग आपले LHS साईडचा कॉलम आणि RHS साईडचा कॉलम याला नंबरिंग देऊन टाका. 1 2 3 4 5 हा LHS आहे. 6 आणि हा 7 RHS आहे. याला फिलअप करा. सांगू शकता का मला आन्सर 5 नंबर मध्ये काय आलंय सांगा. ट्रू. हा, किती लोकांचं आलंय? पाठीमाग मेंबर्स आले. बरोबर. जे बघतात ते बी त्यांनी कॅल्क्युलेशन केले, त्यांचं बी येऊन जाईल. हां, पुढं हे सांगा मला फायनल. तेच येणार. ट्रू फॉल्स. बाकी सगळे ट्रू. बाकी ह्याच्या अगोदर एक क्वेश्चन झालाय, त्याच्यात कसं लिहायचं ते मी सांगितलंय. काय लिहिणार ह्याच्या खाली? इन अबाउट ट्रूथ टेबल कॉलम नंबर 5 and 7 कंटेन्स सिमिलर ट्रूथ व्हॅल्यूज आणि देअरफॉर ते लॉजिकली इक्विव्हॅलंट. समजलं? ओके.
काय करायचंय? वर्बल फॉर्म लिहायचा आहे. वर्बल फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म, वर्बल फॉर्म हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. बघा, पी ने काय डिनोट केलाय? इट इज डे टाइम. क्यू ने डिनोट केलाय इट इज वॉर्म. राईट द कंपाऊंड स्टेटमेंट इन वर्बल फॉर्म. वर्बल फॉर्म म्हणजे लेखी स्वरूपात लिहायचंय. हो का? आन्सर कुणाचं? येच. काय आहे? पी अँड निगेशन ऑफ क्यू. हा, वर्बल फॉर्म दॅट इज पी काय? इट इज डे टाइम. जो पी होता तोच लिहिला. पुढं नाही, बट. अँडच्या नंतर जर निगेशन असेल तर बट म्हणायचं, कारण अनअपेक्षितरित्या पुढं काहीतरी झालेलं असतं. मी वर्षभर अभ्यास केला आणि मी नापास झालो. अय्या, किती बेकार वाटतंय या, है का नाही? मी वर्षभर अभ्यास केला परंतु मी फेल झालो. अय्यो, कळलं का? वाक्य दोन्ही कळली का? म्हणून इथं बट वापरायचा. बट निगेशन ऑफ क्यू काय? इट इज नॉट वॉर्म. नॉट निगेशन. चला, एवढंच करायचंय. 2 नंबरचं काय दिलंय? बी. दुसरी गोष्ट, एक्झाम मध्ये जसे नंबर दिले तसेच या एला पहिला म्हणून आकडा 1 टाकू नका, चुकलं. हिथं ए दिलाय ना, एच पाहिजे. हिथं बी दिलाय. आता बघा बर, निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू कोण सांगेल? इफ इट इज नॉट आहे ना, नॉट डे टाइम. देन, इफ देन आहे ना, देन इट इज वॉर्म. समजलं का? सेम तसं तिसरं लिहायचंय. क्यू बाय कंडिशनल पी. क्यू काय? इट इज अ डे. इट इज वॉर्म. इफ अँड ओनली इफ इट इज डे टाइम. समजलं? 3 मार्काला 3 विचारले जाणार आहे एक्झाम मध्ये. 3 मार्काला 3. किसी को कोई शक? नो शक. तर मित्रांनो, बराच टॉपिक कव्हर केलेला आहे का? घ्यायचा पुढे आणखीन? बरं, घ्यायचा. बघा हे काय दिलंय. अरे बापरे, थेऑरेटिकल पार्ट आला. म्हणजे तर उद्याच्याला मी तुम्हाला आणखीन काही थेअरी घेणार आहे. याच्यामध्ये बाबांनो, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह याची थेअरी उद्या सांगेल, त्याचे क्वेश्चन्स घेईल. आणखीन एक टॉपिक त्याच्यामध्ये घेईल, क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि हे 2 झाले की या ठिकाणी बाबा निगेटिव्ह थिंकिंगचे क्वेश्चन्स आणि मग चॅप्टर एंड. समजलं? थांबूया.